आज ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होणार आहे। शिवसेना भवनामध्ये कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। कोकणातील परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत। शिवसेना भवनामध्ये दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक कोकणातील परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत। या बैठकीला विनायक राऊत, वैभव नाईक अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना भवनात कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। कोकणातील परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत। कोकणात पक्षाचे अनेक जण साथ सोडत असून संघटनात्मक आढावा उद्धव ठाकरे घेणार आहे। या बैठकीला विनायक राऊत, वैभव नाईक आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। दुपारी 3 वाजता ही बैठक शिवसेना भवनामध्ये होणार असल्याची माहिती समोर येते। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक महत्त्वाची बैठक आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची। कोकणातील परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत। कोकणातील पदाधिकाऱ्यांची ही बैठक होतीये। या बैठकीला विनायक राऊत, वैभव नाईक आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले। स्वप्नील, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। नीलम, कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी बोलावण्यात आलेली आहे। दुपारी 3 वाजता ही बैठक होईल। कोकणातील परिस्थितीचा आढावा जो आहे तो उद्धव ठाकरे घेतील। कोकणामध्ये अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत आहेत, त्यामुळे संघटनात्मक आढावा सुद्धा या ठिकाणी घेतला जाणार आणि काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सुद्धा चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। एकूणच जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते साथ सोडत आहेत त्यांच्यासाठी नक्की उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये या पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात आणि काय आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच गेल्या वेळी सुद्धा कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती। यावेळेला पक्ष बांधणीसाठी तसेच पक्षवाढीसाठी काम करा आणि कामाला लागा अशा प्रकारचे आदेश दिले होते। मात्र आता ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नक्की काय दुसरी रणनीती जी आहे कोकणामध्ये सुरू करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी नक्कीच, धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।